नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा मिळण्यासाठी दिवाळीमध्ये शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केले। 63 दिवसानंतर शासन नमले आणि 14 ऑक्टोबर 2024ला शासन निर्णय निघाला। या शासन निर्णयाची अंमलबजावणी नोव्हेंबरच्या हिवाळी अधिवेशनात होईल असं सर्वांना वाटलं होतं, पण त्याही वेळेस 63,000 शिक्षकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम महाराष्ट्र शासनानं केलं। त्यानंतर याची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होईल असे शिक्षकांना वाटू लागले, परंतु त्याच्याही आशा पुरवणी मागणीमध्ये मंजूर न झाल्यामुळे धूसर झाल्या। त्यासाठी शिक्षक मंजूर होण्यासाठी अनुदान शिक्षक सर्व प्रकारचे प्रयत्न करू लागले। अनुदान टप्पावाढीसाठी सर्व शिक्षकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सभागृहात भेट घेतली। त्यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार जोग अभ्यंकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार विक्रम काळे, आमदार जयंत आसगावकर, आमदार मनीषा कायंदे, आमदार उमा खाकरे सोबत होत्या आणि त्यांनी अर्थसंकल्पात विषय घ्यावा अशी मागणी केली। यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्र्याशी बोलून विषय घ्यायला लावतो असे सांगितले। एवढ्यावरच न थांबता आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करण्यासाठी मांडला आहे। लवकरच तो विधानसभेत प्रश्न येऊन त्याविषयी सविस्तर उकल होणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।